हाय फ्रेंड्स, आता आपण आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशन वरती. तर आपण सावंतवाडी रेल्वे स्टेशन वरून जात आहोत आरंबोल बीचला, गोव्याला. तर चला आपण सावंतवाडी ते आरंबोल बीच एक्सप्लोर करूया. आमची कोकणातली लाल परी आले. तर सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून आरंबोल बीच पर्यंतचं जे अंतर आहे ते तब्बल 25 किलोमीटरचं आहे. हे कोकण क्राऊन इकडचं. तर तुम्हाला जर स्टे साठी ऑप्शन हवा असेल तर सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच हे कोकण क्राऊन हॉटेल आहे. हे आहे निरवडे गाव. तर इथे तुम्हाला हे आनंदी पर्यटन निवास म्हणून सुद्धा आहे, जिथे तुम्ही स्टे करू शकता. प्लस 2 व्हीलर 4 व्हीलर ते सुद्धा तुम्हाला रेंटवरती मिळून जाईल. यांच्याकडे तुम्हाला घरगुती जेवण सुद्धा मिळून जाईल. त्यांची स्वतःची मेस आहे ते. तसे तुम्हाला सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळच तुम्हाला स्टे, खाण्यापिण्याचे आणि रेंटल बाईक्सचे ऑप्शन्स अवेलेबल होतात. ही शाळा आहे इथे. रोड अगदी सरळ सरळ आहे आपल्याला सावंतवाडी स्टेशन पासून आरंबोल बीच पर्यंतचा. कुठेच ट्विस्ट अँड टर्न्स असे नाहीयेत. ती आपली नागमोडी वळणं आणि आजूबाजूला मस्त अशी हिरवळ पसरलेत. ही आली आपली वरची मळेवाड. इथे वरची मळेवाड मध्ये पण तुम्हाला एक देव होमस्टे म्हणून आहे, ते पण इथे मिळेल. इथे सुद्धा तुम्हाला रेंटल बाईक्स आहेत, जर तुम्हाला हवे असतील तर. तर इकडच्या रेंटल बाईक्सची जी प्राइस आहे ती गोव्यातल्या रेंटल बाईक्स पेक्षा कमी आहे. गोव्यामध्ये तुम्हाला 500 पर डे बाईक मिळून जाते, आणि इकडे जर तुम्ही या साईडला बाईक रेंट वरती घेत असाल तर तुम्हाला 300 रुपीज मध्ये बाईक मिळून जाते. इथे वरच्या माळेवाडीमध्ये पण तुम्हाला काही पर्यटन निवास मिळून जातील, जसं की गजानन पर्यटन निवास म्हणून आहे इथे. हे आहे मळेवाड गाव. इथे तुम्हाला एटीएम आणि सगळे मिळून जातील. हा मळेवाडचा नाका आहे. इथून आपल्याला जर गोव्याला जायचं असेल पणजी, तर पणजीसाठी इथून शॉर्टकट एक रोड आहे पुढून. हे इथून वरून बघत असाल तर हा वरून जो रस्ता जातो हा गोव्यासाठी जातो पणजीला. तर इकडून जर तुम्ही जाल तर अगदी 10 किलोमीटर तुमचे कमी होतील पणजीला जाण्यासाठी. आणि जर तुम्ही आरंबोल साईडने जात असाल तर तेच 10 किलोमीटर वाढतात आपले. आणि या नाक्यावरती तुम्हाला असे सगळे चहा कॉफी, परत भजी जी आहेत, ज्यासाठी हा नाका फेमस आहे, कांदा भजी, ती मिळून जातील इथे. मला तरी इकडची कांदा भजी खूप आवडतात. आहा, मस्त पैकी आपली कांदा भजी आले. त्याच्यावर ताव मारूया आणि पुढचा प्रवास सुरू करू. हम्म, गरम आहे. ही आहे राणेवाडी. इथून खालती जायला लागतं राणेवाडीसाठी. तिथे ब्रिज आहे खालती. इथे दुसरी वाडी आहे, ही घोगळेवाडी आहे. सगळीकडे मस्त अशी हिरवळ दाटी चोहीकडे असं झालंय. अगदी पावसाळी दृश्य आहे मस्तपैकी.
दुपारचा 12च्या नंतरचा सुमार आहे, तरी पण बघू शकता ऊन अगदी कमी आहे. मस्त वाटतंय, मस्त वातावरण केलंय. गाई आणि बैल चरतायत, बरेच आहेत. हे आहे आरोंदा गाव, जे की महाराष्ट्राच्या शेवटचं बॉर्डरवरचं असं गाव आहे. आणि ही हद्द संपली, इथून महाराष्ट्राची हद्द संपते या गावानंतर, आणि नंतर गोवा सुरू होतं. अगदी सुंदर असं गाव आहे. इथे सुद्धा होमस्टे आहे. हा एक होमस्टे इथे. तर गोव्यानंतरचं जर जर दुसरं ऑप्शन तुम्ही शोधत असाल तर आरोंदा मी रेकमेंड करेल तुम्हाला, कारण की इथून हार्डली अर्धा किलोमीटर वरती तुम्हाला गोवा सुरू होईल. मार्केट आहे आरोग्याचा. हा इथे अजून एक आपला होमस्टे आहे, सीताराम निवास म्हणून गेस्ट हाऊस. तर ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, त्याची पण मी लिंक देते याच्यात. अगदी स्वस्त असं गेस्ट हाऊस आहे ते सुद्धा. तर इथून जवळच आहे आपल्याला गोवा. तर तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता जर तुम्हाला स्टे साठी इथे यायचं असेल तर. हे इथे एक महाराष्ट्र बॉर्डरवरचं एक पोलीस चेकपोस्ट आहे. तुम्हाला चहा पाणी भजी असं काही हवं असेल तर इथे तुम्हाला छोटे छोटे असे हॉटेल्स मिळून जातील. आहे तिथे टपऱ्या, संध्याकाळी असतात या सगळ्या चालू. आता हा जो आहे हा किरण पाणी ब्रिज बोलू शकतो पण, किंवा आरोंदा ब्रिज म्हणतात इथली लोक, किंवा तेरेखोलचा जो हा आपला गोवा आणि आरोंदाला महाराष्ट्राला जोडणारा ब्रिज आहे. ही खालून जी जाते ही तेरेखोलची खाडी आहे, आणि ती मध्ये जी दिसते ती सगळी कांदळवाला पसरली गेली. तर हा ब्रिज ज्यावेळेस आपण क्रॉस करू तर त्या साईडला गोवा आहे. या साईडने पण दृश्य मस्त दिसतंय. तर इथून जे खालती राईटला जायला जो रस्ता आहे हा केरीचा जो बीच आहे त्या बीच वरती जाण्यासाठी आहे. आणि हा जो आपल्याला लेफ्ट साइडला आहे, हा लेफ्ट साइडने आपण आरंबोलला जाऊ. इथे सुद्धा एक लाटीकाठी म्हणजे इथे सुद्धा एक चेकपोस्ट आहे, ही गोव्याची चेकपोस्ट आहे. आता आपण गोव्यामध्ये एंट्री केले. मस्त दिसते, इथून पण खाडी दिसते. ते जे पहिलं गाव आहे हे आहे पालये गाव म्हणून बोलतात त्याला. ते बरेचसे तुम्हाला रिसॉर्ट, हॉटेल, स्टे सगळं अवेलेबल आहे या साईडला.
आलं की असं मस्तपैकी कलरफुल अशी घरं दिसायला लागतात. मस्त वाटतं एकदम. आणि इकडच्या लोकांना अशी घरांना ना वेगवेगळे कलर द्यायला खूप आवडतात. हे मस्त हिरवं हिरवं. इथे तुम्हाला सगळं मिळून जाईल. स्कूटी, बाईक्स, टॅक्सी असे रेंटवरती हवे असेल तर हे एक उडपी हॉटेल आहे प्युअर व्हेज. तर बाजूलाच लगतच पेट्रोल पंप पण आहे. हे सुरू झालं इथून आरंबोल गोवा. तर आरंबोलला लोकल पब्लिक जे आहे ते हरमल सुद्धा म्हणतात. हा इथे नाका आला. इथून बीच अगदी काही मिनिटांवरतीच आहे. हे इकडे तुम्हाला बाईक आणि रेंट वरती मिळतात यांच्याकडे. आणि इथे हे स्टेज आहेत आजूबाजूला संपूर्ण. ही शाळा आहे, शाळेचं ग्राउंड आहे. दुपारची शाळा सुटली वाटतं. हे बाजूला जे आहे हे चर्च आहे, कार्मल चर्च. मस्त आहे. बीच वेअर सगळे. इथून सगळे जे बाजूला स्टोअर्स आहेत ते सगळे असे बीच वेअरचे तुम्हाला स्टोअर्स मिळून जातील. तुम्हाला इथे आल्यानंतर सगळे कपडे घेऊन यायची गरज नाही. इकडे तुम्ही विकत घेऊ शकता आणि अगदी स्वस्त रेट मध्ये असतात हे कपडे सुद्धा. हे आरंभच्या बीचच्या आधीच हे सगळं मार्केट आहे. चप्पल, शूज, बॅगा, परत तुम्हाला बीच वेअर सगळे असतील ते इथून मिळतात सगळे. शोभेच्या वस्तू, परत ते असे मसाज पार्लर ते सुद्धा आहेत इथे. आणि इव्हन इथे हे जे दिसतात नाही तुम्हाला, हे सगळे स्टेज आहेत. इथे आतमध्ये आतमध्ये सगळे गेस्ट हाऊसेस आहेत. तर इकडे तुम्हाला चीप रेट मध्ये स्टेज मिळतात. फक्त एवढं जेव्हा सीझन असतो तेव्हा त्यांचा रेट खूप जास्त असतो हाय. त्यामुळे तुम्ही आधीच जर इथे येत असाल तर आधी थोडंसं प्री बुकिंग केलं तर जास्त बरं होईल. इव्हन ते जे स्टेज ऑफर करतात ना त्यांच्याकडे बऱ्याच वेळा बाईक्स रेंट वरती सुद्धा अवेलेबल असतात. तर त्या सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. सध्या असं दुपारच्या टायमिंगला आलं त्यामुळे थोडे शॉप्स कमी आहेत ओपन. संध्याकाळच्या टायमिंगला हे सगळे शॉप्स ओपन असतात आणि सीझनला तर हे सगळे शॉप्स ओपन असतात. सीझन म्हणजे मोस्टली जो नोव्हेंबर डिसेंबरचा जो टाइम असतो हा पूर्ण सीझनचा टाइम असतो इथे यांचा. आणि बरेचसे जे गेस्ट हाऊसेस असतात ते फुल असतात इकडचे. कार घेऊन येत असाल तर इथे ना पुढे ह्या रस्त्यावरून गेला तर इथे पार्किंग आहे. बॅग्स मस्त आहेत.
हे सगळे ते ड्रीम काहीतरी बोलतात त्यांना, ड्रीम कॅचर. लास्ट टाइम मी एक घेऊन गेलेली इथून ड्रीम कॅचर. यांच्याकडून घेऊन गेलेली मी ड्रीम कॅचर, एक छोटासा माझ्या घरात सुद्धा आहे. इथे तुम्हाला असं गेस्ट हाऊसेस मध्ये राहायचं असेल, साध्या होमस्टेज मध्ये, ते सुद्धा मिळतील. आणि जर मोठे मोठे तुम्हाला असे हॉटेल्स हवे असतील तर ते पण आहेत इथे. तर आपण आलोय आता बीचला. इथे पार्क करून आपण पुढे आता बीचवर जाऊ. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाणी असं वरपर्यंत आलंय, नाही तर आपण असं पूर्ण पुढपर्यंत चालत जातो. हे इकडून जे आहे ना, या साईडला पूर्ण रेस्टॉरंट्स आहेत खाण्यापिण्यासाठी. आपण जसं जसं पुढे जाऊ ना, ते संपूर्ण रेस्टॉरंट्स मिळतील. तिथे जी डोंगराच्या कुशीत दडलेली घरं आहेत, ते सुद्धा गेस्ट हाऊसेस आहेत इथे. तर ते पण तुम्हाला तुम्ही जाऊन जर चौकशी कराल तर तिथे पण स्टे साठी ऑप्शन्स आहेत सगळे. आणि त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण चालत चालत जातो ना, तर तो जे मी तुम्हाला बोलली स्वीट वॉटर लेक साठी एक मधून जाण्यासाठी रस्ता आहे. तर हा जो रस्ता इथून सुद्धा तुम्ही जर चालत चालत जाल त्या सगळ्या स्टेकेशन्सच्या इथून आतमधून, तर तुम्हाला तो स्वीट वॉटर लेक इथून सुद्धा येऊन जातो. आणि इवन ते स्टेज बरोबर प्लस रेस्टॉरंट्स पण आहेत तिकडे. तर त्या सुद्धा तिथे पण तुम्हाला बसून असं मस्त व्ह्यूचा असा एन्जॉय करत तुम्हाला खायला प्यायला मिळून जातं तिथे. त्या मोठ्या मोठ्या मच्छीमारी करण्यासाठी या बोटी आहेत ज्या जातात आतमध्ये पाण्यामध्ये. हे सगळे असे बाजूबाजूला इथे रेस्टॉरंट्स आहेत. इथे रेड फ्लॅग आहे, हाय टाईड आहे आता. आणि लाईफ गार्ड पण बसलेले असतात इथे. प्लस इथे ना सर्फिंगचं स्कूल सुद्धा आहे. टाईड्स ज्यावेळेस त्या लाटा थोड्याशा हे असतात त्यावेळेस ते सर्फिंग स्टार्ट करतात. ही भारी ड्रीम ऑफ गोवा, आय लव्ह गोवा. बाय वन गेट वन कॉकटेल मिळेल ते फ्री. इथेच आहे रेस्टॉरंट. बाजूच्या गावची. व्हिडिओ करू नको दादा. कशाला व्हिडिओ करू देत ना. व्हिडिओ करायला मला वाटतं अच्छा, हा हा, छान आहे. कितीच आहे? 120. 120. हा, थँक्यू. रशियन कॅफे. तर जर गोव्याला येत असाल तर कळंगूट आणि बागा बरोबरच तुम्हाला आरंबोलचं ऑप्शन खूप छान छान आहे. जर बीच साठी येत असाल तर. आणि इथे स्टेज सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, तर मस्त वाटतं इथे अगदी. तिथे स्वीट वॉटर लेक आहे, तर बरीचशी लोक काय करतात, इथे आंघोळ करतात आणि नंतर त्या स्वीट वॉटर लेक मध्ये पण जाऊन आंघोळ करतात. भटकंती झालेली आहे, तर आपण जरा आता पेट्री करायला. हे आहे 21 कोकोनट्स इन म्हणून रेस्टॉरंट. मला ऍक्च्युली
मी इथे ज्यावेळेस पण येते त्यावेळेस मी ह्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसते. मला खूप आवडतं इकडचं खाणं, टेस्ट खूप चांगली आहे त्यांची. आणि माझं रेग्युलर जे फूड आहे मी तेच मोस्टली ऑर्डर करते. तर पनीर टिक्का आपण ऑर्डर करूया. रिलॅक्सिंग आहे, फुल बीच व्ह्यू आहे समोर आपल्याला आणि मस्त असं आरामात झोपून ऑर्डर करूया काहीतरी. ऑर्डर तर फिक्स आहे, पनीर टिक्काच. बघूया कुठे आहे लिहिलेला पनीर टिक्का. ओके, इथे तंदूर स्पेशल पनीर टिक्का आहे. 300 रुपीज कॉस्ट आहे. आपण मागूयात ते. मासे बिशे पण आहेत. हा, मस्त आपला असा पनीर टिक्का आलेला आहे. फ्रेंच फ्राईज आणि सलाड सुद्धा आहे त्याच्याबरोबर. एकदम छान दिसतंय आणि बीचचा व्ह्यू. थँक्यू. ग्रीन चटणी आणून दिले. अरे वा. हम्म, मस्त आहे, सॉफ्ट एकदम पनीर. आता आम्ही आरंबोल बीच वरून निघालो आहोत मांद्रा बीचला. मांद्रा बीच जे आहे मँड्रम म्हणतात, तर ते बाजूलाच बीच आहे हा आरंबोलचा, तर तिथे पण आपण जाऊया. रस्टिक चाम छान आहे एकदा रेस्टॉरंट. सध्या सीझन ऑफ सीझन आहे त्यामुळे जास्त फॉरेनर्स नाही दिसत आहेत, पण तरी पण आहेत बरेचसे. चर्च आहे. पण परत बाहेर चाललोय आणि बाहेरून रस्ता आहे. आता इथून खालती आपण जाऊ, तर तो रस्ता आपल्याला मँड्रम बीच साठी जातो. तळ आहे बाजूला. ते मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत, जे की फुल्ली बीच व्ह्यू आहे या रेस्टॉरंटचा. नानो रिसॉर्ट. बरेचसे कमी टुरिस्ट आहेत ज्यांना माहिती आहे की मांद्रे बीच सुद्धा बाजूलाच आहे आरंबोलच्या. हे बघा, आपण आता आलोय मांद्रे बीचच्या इथे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बरेच कमी इंडियन्स आहेत ज्यांना ह्या बीच बद्दल माहिती आहे. तर हे जे बीच आहे ते आरंबोलच्या बाजूलाच आहे आणि एंट्री जी आहे या बीचची या गार्डन पासून जाते. तर आपण जाऊया पुढे. मस्त असं आजूबाजूला गार्डन बनवलंय. इथून पण रस्ता आहे जायला. हे एक मस्त आहे की रस्त्याच्या बाजूला आहे, पण इकडून खालती जाण्यासाठी त्यांनी असं गार्डन बनवलंय. काही झाडं कापली नाहीयेत, मस्त केलंय.
छान आहे मस्त. अशी बाजूला कांदळवन आहेत आणि मध्ये असा हा ब्रिज बांधलाय, मस्त वाटतं इथून यायला. ते त्या साईडला सुद्धा ना ब्रिज आहे, तिकडून पण एंट्री होते. तर हा आहे मॅन्ड्रम बीच. जसं की मी तुम्हाला म्हटलं, हा लेस क्राऊडेड असा बीच आहे. तर जर तुम्ही आरंबोलला व्हिजिट करत असाल तर इथे सुद्धा व्हिजिट करा, इथे खूप तुम्हाला छान वाटेल. मी एकदा लास्ट टाइम ज्यावेळेस इथे आलेली ना, त्यावेळेस मला खूप सारे स्टारफिश भेटलेले. मी त्या स्टारफिश भेटलेल्याचा व्हिडिओ सुद्धा एक टाकलेला आहे, त्याची लिंक मी याच्यावर टाकेन. गोव्याच्या ढिंच्याक वाईब्स बरोबर जर तुम्हाला सुखद अशी शांतता अनुभवायची असेल तर या बीचला नक्की व्हिजिट करा. खूप मस्त वाटतं इथे आणि एकदम शांतता आहे इथे. तर तुम्ही इथून जर वॉक करत, कंटिन्युअस वॉक करत जर पुढे जाल तर आपल्याला आरंबोल बीच भेटेल इथूनच. तर एकदा मी गेलेली आहे असं वॉक करत. तिथे तुम्ही आरंबोल बीचला जाऊ शकता किंवा बाय रोड पण तुम्ही येऊ शकता, पण वॉक करताना मजा येते जास्त. अजून एक शंख भेटलाय मला, त्याच्या आतमध्ये तो लपलेला खेकडा छोटासा. बिचारायला पाण्यात सोडूया. है ना, पेन कसं आहे, पेन कसं आतमध्ये खेकडं आहे. येईल बा आता चावायला. थांब थांब, सोडतोय तुला, थांब. यावेळेस स्टारफिश नाही पण मला शंख तरी भेटलेत. हे वेगवेगळे शंख आहेत. त्या आतमधून खेकडा येतोय बाहेर, आता चावेल मला. मस्त आहेत ना डिझाईन. या बघ खेकडा. आई जा, आज जा, आज जा, आज जा, जा. चला तुम्हाला पाण्यात सोडूयात. तर हा आपला मॅन्ड्रम आणि आरंबोल बीचचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.